राजा कृष्णदेवराय हे कलाप्रेमी होते. त्यामुळे कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी त्यांना बक्षीस देऊन सन्मानित करत असत. कोणत्याही कलाकाराला सन्मानित करण्यापूर्वी महाराज तेनालीरामची मते आवर्जून विचारत असत. मात्र महाराजांचे हे वागणे तेनालीरामच्या विरोधकांना मुळीच पसंत नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून तेनालीराम दरबारात येत नव्हता. या गोष्टींचा फायदा घेत त्याच्या विरोधकांनी महाराजांचं कान भरायला सुरुवात केली. त्यातील एकाने म्हटलं, महाराज तेनालीराम लाचखोर आहे. दुसरा म्हणाला, महाराज तो ज्याला जितकं मोठं बक्षीस मिळवून देतो ना, त्याच्याकडून तितकीच मोठी लाच घेतो. आणि हेच बोलणं महाराजांना रोज ऐकायला मिळू लागलं, ज्यामुळे त्यांच्याही मनात तेनालीरामबद्दल संशय निर्माण झाला. काही दिवसांनी तेनालीराम पुन्हा दरबारात येऊ लागला, पण महाराजांनी त्याला काहीच विचारलं नाही. इतकंच नव्हे तर पूर्वीसारखा त्याच्याशी संवादही साधला नाही. आणि तेनालीरामला हे जाणवलं की त्याच्या मागे काहीतरी कटकारस्थान रचलं गेलंय, ज्यामुळे महाराजांनी त्याच्याशी संवाद थांबवलाय. एकदा काय झालं की दरबारात बरेच कलाकार आले होते. तेनालीरामने एक कलाकार वगळता सर्वांना बक्षीस देण्याचा सल्ला दिला. मात्र महाराजांनी अगदी ह्या उलट केलं. सर्व कलाकारांना रिकाम्या हाती पाठवलं आणि त्या एकट्या कलाकाराला भरपूर बक्षिसे देऊन सन्मानित केलं. आता हे सगळं पाहून तेनालीरामला अपमानित वाटलं, पण त्याच्या विरोधकांनी मात्र याचा आनंद साजरा केला. एका वेळी दरबारात एक गायक आला. त्याने आपल्या गायनकलेचे सादरीकरण करण्यासाठी महाराजांची आज्ञा मागितली. महाराजांनी त्याला पुढील दिवशी संगीत शाळेत येण्याचा आदेश दिला. दुसऱ्या दिवशी त्या गायकाचा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. गायकाने गायन सुरू करताच चारही बाजूंना वाहवाचा गजर सुरू झाला. गायन संपताच तेनालीराम म्हणाला, तू खूप सुंदर गायलस. मी आजपर्यंत तुझ्यासारखा कलाकार पाहिला नाही. तुझ्या कलेच्या योग्य सन्मानासाठी तुला किमान 15,000 सुवर्ण मुद्रांचे बक्षीस मिळायला हवे. महाराज तेनालीरामकडे पाहत म्हणाले, खरंच गायन अप्रतिम होतं, पण आम्हाला तुला देण्यासाठी आमच्याकडे पुरेसे धनच नाहीये. गायक निराश होऊन आपले सामान गोळा करू लागला. तेव्हा तेनालीरामने एक पिशवी आणली आणि गायकाच्या हातात दिली. ते पाहून राजपुरोहित म्हणाला, हा महाराजांचा अपमान आहे. जेव्हा महाराजांनी त्या गायकाला काही दिले नाही, तर तेनालीरामला त्याला काही देण्याची गरज काय? हे ऐकून महाराज संतापले. त्यांनी सैनिकांना आदेश दिला की ताबडतोब तेनालीराम आणि गायकाला माझ्या समोर आणा. सैनिकांनी दोघांनाही पकडून महाराजांसमोर उभं केलं. महाराजांनी एका सेवकाला ती पिशवी उघडण्यास सांगितलं. जेव्हा सेवकाने ती पिशवी उघडली, तेव्हा त्यात मातीचं रिकामं भांड होतं. हे पाहून तिथे उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले. महाराजांनी तेनालीरामला विचारले, तेनालीराम, तू हा रिकामा भांडा गायकाला का दिलास? तेनालीराम हसत म्हणाला, महाराज, हा गायक दूरवरून इथे आला. मी विचार केला, बक्षीस मिळो न मिळो, किमान ह्या रिकाम्या भांड्यात लोकांची वाहवा भरून नक्कीच घेऊन जाईल तो. तेनालीरामचं उत्तर ऐकताच महाराजांचा संताप शांत झाला आणि त्यांनी लगेच त्या गायकाला 15,000 सुवर्ण मुद्रांचे बक्षीस दिले. आणि ह्या प्रकारे तेनालीरामने आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्या विरोधकांचा कट उधळून लावला. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि जर तुम्हाला आमच्या कथा आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत आनंदी राहा आणि ऐकत राहा स्टोरी मित्र कमलाकर.